18 नोव्हेंबर नंतर लाडकी बहीण योजना बंद। लाडकीचा खर्च सरकारला परवडेना। व्हायरल मेसेज मागचं सत्य का? लाडक्या बहिणींची सर्वात मोठी चिंता आता दूर झालेली आहे। 1500 रुपयांच्या रकमेबाबत सरकारचा थेट मोठा निर्णय झालेला आहे। म्हणूनच बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बहिणींनो, तुमचा 16वा हप्ता तर सर्वच लाडक्या बहिणींना मिळालेला आहे, पण आता 17वा हप्ता कधी मिळणार? लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या बहिणींना सध्या KYCची प्रक्रिया पूर्ण करायची सांगितलेली आहे। याच दरम्यान सरकारने या योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला असून या निर्णयांमुळे बहिणींची मोठी चिंता दूर होणार आहे। स्वतः महिला व बाल विकास मंत्र्यांकडून ही माहिती दिलेली असून त्यांनी 18 नोव्हेंबर पर्यंत सर्व लाडक्या बहिणींनी KYCची प्रक्रिया पूर्ण करा असे आवाहन केलेले होते। आणि महत्त्वाचं म्हणजे बहिणींनो, तुम्हाला KYCची प्रक्रिया दरवर्षी करावीच लागणार आहे। राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक बळ मिळत आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपयांची आर्थिक मदत थेट जमा केली जाते। तर बहिणींनो, काही बहिणींना वाटतं ही योजना बंद होणार का? पण बहिणींनो, स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष सुरूच राहणार आहे। पण सध्या राज्य सरकारकडून सर्व लाभार्थ्यांना KYCची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे आणि तसा GR सुद्धा स्पष्ट केलेला आहे। तर यासाठी विशेष संकेतस्थळी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। मात्र KYC करताना अनेक महिलांना तांत्रिक अडचणी पडताळणी संबंधित अडचणींचा सामना करावा लागत आहे, जसं की हा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही, OTPचा प्रॉब्लेम येतोय। मात्र अनेक बहिणींना या अडचणी येत होत्या। या समस्या दूर करण्यासाठी प्रशासनिक स्तरावर सुधारणा करण्याचे प्रयत्न सुरू आहे। याच दरम्यान महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिलेली आहे। त्यांनी म्हटलं आहे की KYC प्रक्रिया दरम्यान काही महिलांना, विशेषतः ज्यांचे पती किंवा वडील नाही, त्यांना या पडताळणी करताना अडचण येत आहे। याबाबतचा विचार करून आता या संबंधित संकेतस्थळात आवश्यक तांत्रिक बदल केले जात आहे। हे बदल पूर्ण झाल्यानंतर सर्व बहिणींना कोणत्याही तांत्रिक अडचणींशिवाय KYCची प्रक्रिया करता येणार आहे, असं तटकरे मॅडम यांनी स्पष्ट केलेलं आहे। बघा, वारंवार येणाऱ्या तांत्रिक समस्यांवरील काम सुरू आहे। त्याचबरोबर सध्या संकेतस्थळावर वारंवारता येणाऱ्या तांत्रिक समस्यांवरील अनेक महिलांना लॉगिंग किंवा दस्तऐवज करताना त्रास होत असल्याची तक्रार करण्यात आलेली आहे। या तांत्रिक अडचणी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी IT विभागाकडून सुधारणा सुरू आहे। लवकरच ही प्रक्रिया सुलभ आणि जलद होईल असंही म्हटलं जात आहे। तर बघा बहिणींनो, बदल झाल्यानंतर लाभार्थ्यांना KYCची प्रक्रिया काही मिनिटातच पूर्ण करता येईल। तर बघा बहिणींना, जे काही अडचण येत आहे KYC प्रक्रिया करताना, ही अडचण लवकरच दूर होणार आहे। याच दरम्यान KYCची अंतिम मुदत 18 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आलेली आहे। त्यामुळे महिलांकडून मोठ्या प्रमाणात KYCची प्रक्रिया सुरू आहे। मात्र तांत्रिक बदल सुरू असल्यामुळे काही अद्याप प्रक्रिया पूर्ण करता येत नाहीये। त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना KYCची अंतिम मुदत वाढवण्याची मागणी केली जात आहे। राज्य सरकारकडून या मागणीचा विचार होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। तर सरकार प्रयत्नशील आहे। महत्त्वाचं म्हणजे राज्यभरातील महिलांसाठी ही योजना महत्त्वाची ठरलेली आहे। दर महिन्याला मिळणारी रक्कम महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी उपयोगी ठरत असून सरकारही या योजनेचा लाभ सर्व पात्र बहिणींपर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्नशील आहे। KYC प्रक्रियेत होणारे बदल आणि त्यानंतर येणारा दिलासा
हा लाखो बहिणींसाठी निश्चित आनंदाची बातमी ठरणार आहे. बहिणींनो, या KYC प्रक्रियेमध्ये होणारे बदल खरंच तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे. बघा, लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट. लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होणार का? बघा, लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा लाभ आहे, जो तुम्हाला कधीपर्यंत मिळू शकतो ते पण बघा. राज्य सरकारने 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. तेव्हापासून बहिणींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली होती. मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय, लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे. तर लाडकी बहीण योजनेत आचारसंहिता लागू झाल्यावरही पैसे दिले जातील असं सांगितल्या जात आहे. त्यामुळे यापुढे कधीही महिलांना पैसे येऊ शकतात. शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे येण्याची शक्यता आहे. पण बहिणींनो, तुम्ही फक्त एक काम करायचं आहे. 18 नोव्हेंबर पर्यंत KYCची प्रक्रिया पूर्ण करायची आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांच्या अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.